नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने ही बर्फी बनवूया. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, तर आज आपण वेगवेगळे पदार्थ बनवत राहतो आंब्याच्या रसापासून. तर आज आपण ही आंबा बर्फी बनवूया. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर हे माझ्याकडं मी काल नारळ फोडलं होतं आणि फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर एक रात्रभर ठेवलं, त्यानंतर मी बाहेर काढून ठेवलं. तर हे वरचे सालं काढायची आपल्याला गरज नाही, आपोआप त्याचे सालं निघतात. जे राहिलेले ते मी काढून घेतले सालावरचे. आता हे आपण नारळ जे काढलं ते स्वच्छ धुवून घेतलं, कोरडं करून घेतलं. त्यानंतर याचे छान पातळ पातळ काप करून घ्यायचे किंवा तुम्ही किसणीनं किसून घेतलं तरीसुद्धा चालते. आता हे आपण पतले काप करून घेतले 1 वाटी. त्यानंतर आपण एक आंब्याचा रस घेणार आहोत 1 वाटी. तर मी हे बारीक तुकडे तुकडे करून घेणार आहे, म्हणजे आपण सोबतच हे मिक्सरमधून काढणार आहे. जर तुम्ही आंब्याचा रस वापरत असाल तर पाणी न घालता रस केलेला असेल तो वापरा, किंवा मग असे काप करून घातले तरीसुद्धा चालते. 1 वाटी नारळाचे काप आहे आपले, तेवढीच आपण साखर घातलेली आहे आणि तेवढेच आपण आंब्याचे काप घातलेले आहे. तर आज आपण हे तिन्ही एकत्र करूनच मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. छान बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी त्याप्रमाणे. मस्त मऊसूत अशी याची बर्फी तयार होते. अगदी तोंडात विरघळणारी म्हटलं तरीसुद्धा चालते. आणि लहान मुलं फार आवडीने खातात, कारण हे चॉकलेटसारखी टेस्ट लागते. आपण हे तिन्ही पण मिक्सरमधून काढून घेतल्यामुळं. पॅन गरम करायला ठेवलं गॅसवरती. 2 चमचे मी तूप घातलं. आपल्याला 2 चमचेच तूप वापरायचे, जास्ती तूप वापरायची काही गरज नाही आहे. तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये दुधाची जी साय असते अर्धी वाटी ती वापरली तरीसुद्धा चालते. छान पॅन गरम झाला, थोडंसं कमी केला, मध्यम गॅसवरती हे आपण सगळं मिश्रण परतून घेतलं. त्यानंतर 2-3 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे मिल्क पावडर घातलेलं आहे. छान मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं. हळूहळू आपलं हे मिश्रण घट्ट होत आहे, बघू शकता. मिल्क पावडरचे थोडेसे गाठी तयार होतात, त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आता थोडंसं आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण याच्यामध्ये विलायची पावडर वगैरे टाकून घेऊया घट्ट झाल्यानंतर. तर अजून आपल्याला थोडा वेळ हे छान मस्त घट्ट करून घ्यायचं आहे. गॅस कमी जास्त करत राहायचा आणि सारखं हलवत राहायचं. आता यामध्ये मिश्रण कसं तयार झालं ते कसं बघायचं, त्यामध्ये चमचा उभा करून ठेवायचा. जर चमचा सरळ उभा राहिला समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित आहे. तरीसुद्धा मी नंतर अजून 3 ते 4 मिनिट पुन्हा परतून घेतलेलं आहे. सगळं बाजूचं पॅनचं काढून पुन्हा तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर लवकर बर्फी सेट हवी असेल तर तुम्ही अजून एक 5-6 मिनिट हे करू शकता, छान मस्त घट्ट गोळा होईपर्यंत. आता तुम्हाला दाखवत मी पुन्हा आपला चमचा त्याच्यामध्ये उभा करून दाखवते. मस्त आपला चमचा उभा राहिला म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट आहे. आता गॅस बंद केला मी. एक प्लेट घेतली, त्यात तूप लावून घेतलं. आता आपण यामध्ये मिश्रण ओतून घेऊया. छान सगळं चमच्याच्या साहाय्याने पुसून घ्यायचं व्यवस्थित. आणि वाटीला तूप लावून मी वाटीनं हे पसरवून घेणार आहे. तुम्हाला किती जाडसर हवी वडी त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आणि हवा तो आकार देऊ शकता. आता हे मिश्रण मी अर्ध्या तासानंतर हे याचे रेषा पाडून घेणार आहे, म्हणजे वडी आपल्याला तशीच्या तशी सेट होईल. आता हे छान प्लेन करून घेतलं. तर अर्धा तास झालेला आहे. आपण याच्या चाकूने छान आपण याचे चौकोनी भाग करून घेऊया. मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. आता हे रेषा पाडून घेतल्यानंतरसुद्धा मी हे 1 तासभर असंच ठेवणार आहे. जवळपास आपल्याला हे वडी सेट व्हायला 1 ते 1.5 तास लागला आणि असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण वडी काढून बघूया 1.5 तासानंतर. छान कलर आला, बघू शकता. मस्त सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झाली. चला तर आता आपण काढून पण बघूया. चला तर आता 1 ते 1.5 तास झालेला आहे. आता आपण काढून बघूया. आपण आणखी एकदा यावरती चाकू फिरवून घेऊया, म्हणजे आपल्या वड्या पटकन निघतील. तर तुम्हाला एक काढून दाखवते मी उलथाण्याच्या साहाय्याने. मस्त आपली वडी तयार झालेली बघू शकता आणि सहज निघते. तर याचप्रमाणे आपण सगळ्या वड्या काढून घेऊया आणि तुम्हाला मी शेवटी तोडून पण दाखवणार आहे.
चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. आणि माझ्या घरात तर लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडलेला आहे. चवीलासुद्धा अप्रतिम लागते. आणि आंब्याचे दिवस चालू आहे, तर काही पदार्थ ज्या त्या सीझनलाच छान वाटतात. तर सध्या आंब्याचं सीझन चालू आहे. बघू शकता, तुम्हाला एक तोडून पण दाखवते वडी. मस्त मऊसूत अशी झालेली आहे आणि तोंडात विरघळणारी. चवीलासुद्धा अप्रतिम आहे. आमच्या घरात तर हे 2 दिवसात संपून गेलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की हे आंबा बर्फी बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.